आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता पहिला राऊंड झालेला असतो आणि दुसरा राऊंड हा नऊवारी साडीचा असतो. तेव्हा स्टेजवरती इथे पृथ्वी आणि त्याची बहीण मिताली दोघे जण आलेले असतात आता दुसऱ्या राऊंडची अनाऊन्समेंट करायला. तेव्हा इथे मिताली म्हणत असते की तुम्ही पहिला राऊंड तर बघितला. इथे आता जी सहावारी साडी आहे ती तर तुमच्यासमोर आम्ही प्रेझेंट केली आमच्या मॉडेलच्या थ्रू. आता दुसरा राऊंड सुरू होणार आहे. त्याच्यामध्ये खूप सुंदर अशी नऊवारी आम्ही तयार केली आहे विथ पॉकेट. त्याला पॉकेटसुद्धा असणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, आनंदी तयार होऊन त्या ठिकाणी नऊवारी लूकमध्ये आलेली असते. पण तिला आता करवतीने काहीतरी कापल्यासारखा आवाज येतो आणि करवतीने कापला जात असतो तो म्हणजे झुंबरचा दोरखंड. झुंबरचा दोरखंड इथे आता कापला जात असतो. तेव्हा मिताली म्हणत असते की आता तुमच्यासमोर नऊवारी साडीचा आम्ही लूक प्रेझेंट करणार आहोत. त्याच्याबरोबर आम्ही नऊवारी साडीला इथे पॉकेटसुद्धा दिलेला आहे. मुले हल्ली नऊवारी साडी नेसायला कंटाळा करतात कारण त्याच्यामध्ये वेळ खूप जातो. वेळ वाचावा आणि नऊवारी साडीचा लूकसुद्धा अनुभवता यावा यासाठी ही साडी आम्ही तयार केलेली आहे. ती आम्ही तुमच्यासमोर मॉडेलच्या थ्रू प्रेझेंट करणार आहोत. तेव्हा इथे पहिली मॉडेल म्हणजे शिल्पा ही आलेली असते. शिल्पा नऊवारी साडीमध्ये खूपच सुंदर दिसत असते. ती आल्यानंतर ती आपापली पोज देते. पण त्यानंतर इथे आता आनंदाची एंट्री होणं अपेक्षित असतं. आनंदी अजूनही आलेली नसते. तेव्हा त्या ठिकाणी आलेली असते तिची बहीण आरती. ती म्हणत असते, सुनीताताई, अहो आनंदी कुठे आहे? आनंदी दिसत नाही आहे. तिने आता स्टेजवरती येणं अपेक्षित होतं. तेव्हा सुनीता म्हणते, मी आनंदीताईंना मगच तयार करून तिथे आणून उभंसुद्धा केलं होतं. त्या का आल्या नाही? काही अडचण तर आली नसेल ना? तेव्हा इथे आता आरती म्हणते की तुम्ही राहू द्या, मी जाऊन बघून येते. आणि तेव्हा आरती आनंदीला शोधायला आलेली असते. तोपर्यंत विद्याधरने दोरखंड करवतीने आता कापलेला असतं आणि थोडासा एक दोरा फक्त बाकी ठेवलेला असतो. तो म्हणतो की आता आनंदीची एंट्री होईल आणि मग ते मोठं डोंगरासारखं झुंबर जे आहे ना, त्या आनंदीच्या डोक्यावरती पडेल आणि मग आनंदीचा तिथल्या तिथे जीव जाईल. त्याला आता आनंदीला संपवायचं आहे. जर आनंदी माझी होऊ शकत नाही तर ती युगंधरची सुद्धा नाही झाली पाहिजे अशी विद्याधरची इच्छा असते. आनंदी कुठून आवाज आला ते शोधत शोधत बरोबर त्याच रूममध्ये आलेली असते. तेव्हा आनंदी म्हणते की इथूनच आवाज येत होता, काय झालं असेल इथे? तोपर्यंत आरती येते आणि म्हणते, आनंदी, अगं तू इथे काय करतेस? बाहेर सगळेजण तुझी वाट बघतायत, चल ना. तेव्हा आनंदी म्हणते, आरतीताई, मगाशी इथे काहीतरी कापल्यासारखा आवाज येत होता गं, दोर वगैरे. इथे तुला काही दिसतंय का, सांग ना. तेव्हा आरती म्हणते, अगं कुणीतरी झुंबरचं दोर कापलंय. ते झुंबर कुणाच्याही डोक्यामध्ये पडू शकतं आणि आता इथे दोरी तुटणार. तेवढ्यातच आरतीने ती दोरी आता पकडलेली असते. तेव्हा तिच्या मदतीला आनंदीसुद्धा जाते. आनंदी आणि आरती दोघीजणी आता ती दोरखंड जोरात आता खेचून मागे घेतात, जेणेकरून ते कुणाच्याही डोक्यामध्ये पडू नये. तिथे एवढा मोठा प्रॉब्लेम झालाय, पृथ्वीला त्याबद्दल कल्पना नसते. पृथ्वी आणि त्याचबरोबर मालक साहेब दोघेही वाट बघत असतात. तेव्हा इथे खूप जास्त टेन्शन पृथ्वीला आलेलं असतं. कारण शिल्पा जरी मॉडेल आली असली तरीसुद्धा आनंदी यंग आहे. तिच्यावरती ती साडी अजूनच खुलून दिसेल, लोकांपर्यंत ती मोठ्या प्रमाणात पोचेल असं आता पृथ्वीला वाटत असतं. तिथे जमलेल्या सर्व लोकांना तसंच वाटत असतं. पण प्रेक्षकांनो, आनंदी आता खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकलेली असते. इतका उशीर झाला तरी झुंबर का पडलं नाही ते बघण्यासाठी आता विद्याधर त्या ठिकाणी आलेला असतो. बघतो तर काय, आनंदी आणि आरती दोघींनी मिळून आता झुंबर पकडून ठेवलेलं असतं. तेव्हा आनंदी म्हणते, आरतीताई, तू लवकरात लवकर जा, कारपेंटरला बोलावून आण किंवा आपल्या इथे असणाऱ्या सर्वंटला बोलावून आण, इथे झुंबर पकडायला हवं. तेव्हा ती म्हणते, आनंदी, मी तुला एकटीला सोडून नाही जाणार. ती म्हणते, अगं मी एकटी कुठे आहे, जा ना तू, जा जाऊन लोकांना बोलवून आण. तेव्हा इथे आरती आता काही लोकांना बोलवायला गेलेली असते. तेवढ्यातच इथे विद्याधर म्हणतो, अच्छा, म्हणजे या दोघींनी इथे आता हा झुंबर पकडून ठेवलाय. मी तिकडे बाहेर या आनंदीची वाट बघतोय, कधी एकदा तिच्या डोक्यामध्ये झुंबर पडतोय अशी, आणि ही इथेच आहे. आता तर हिला सोडणार नाही. आरती आता रूममध्ये गेल्यानंतर विद्याधर बाहेरून दरवाजा बंद करून घेतो. तेव्हा ती म्हणते, कोण आहे बाहेर? अहो कोण आहे, दरवाजा उघडा, तिकडे झुंबर पडतंय, दरवाजा उघडा. पण तो काही दरवाजा उघडत नाही. तो म्हणतो, आली मोठी शाणे,
कारपेंटरला बोलवणारी. मी पण बघतो ना दोरखंड तुम्ही कसं पकडता ते. आणि त्यानंतर प्रेक्षकांना आनंदी रे इतक्या जोरात ते दोरखंड पकडलेलं असतं की तिच्या हातातून रक्त येतं. तेव्हा विद्याधर आरतीला म्हणतो, बस आता इथे बोंबलत. आली आनंदीची मदत करायला. तुला इथून आता कोण बाहेर काढतं ना ते बघतोच मी. तर अशा रीतीने विद्याधरने आरतीला एका रूममध्ये कोंडून ठेवलेलं असतं आणि आता इथे आनंदी एकटीच दोरखंड पकडून उभी असते. तिच्या हातातून आता रक्त यायला लागलेलं असतं. शिल्पा आपली आता मॉडेल म्हणून मिरवत असते म्हातारपणामध्ये. पण तिथे आनंदीने येणं अपेक्षित असतं. ती काही तिथे पोचलेली नसते कारण अडचणच तेवढी मोठी असते. त्यानंतर इथे मीडियावाले प्रश्न विचारतात. ते म्हणतात की तुमची एक मॉडेल तर आमच्यासमोर आली, पण आनंदी मॅडम कुठे आहेत? त्यांनीसुद्धा इथे येणं आत्तापर्यंत अपेक्षित होतं. काही टेक्निकल इश्यू आहे का? आम्हाला त्यांचीसुद्धा साडी बघायला नक्कीच आवडेल. तेव्हा इथे पृथ्वी म्हणतो, हे बघा, आनंदी तयार होत असेलच. तिला यायला थोडा वेळ लागेल. पण तुम्ही आता पहिली साडी तर बघितलीत. त्या रिलेटेड तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर प्लीज विचारा. मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच इथे उभा आहे. जे काही प्रश्न आहेत ते प्लीज सांगा. तेव्हा मीडियावाले त्याला आता साडीच्या रिलेटेड काही प्रश्न विचारत असतात. मग ती साडीची बनवणी असू दे किंवा साडीचं कापड असू दे, त्याचबरोबर त्याच्यामागचे एफर्ट्स असू दे, सगळं काही आता विचारलं जात असतं. तेव्हा इथे विद्याधर येतो आणि म्हणतो, अरे बाप रे, एवढी ताकद लावली जाते का एवढं मोठं झुंबर थांबवायला? काय गं आनंदी, अगं तुला बाहेर जायचं आहे ना रॅम्प वॉक करायला, मग तू इथे काय करतेस? अगं सोड ते झुंबर, सोड ना. तेव्हा ती म्हणते, सोडू काय? अहो खाली झुंबर पडेल. जा, जाऊन माणसांना बोलवा हे झुंबर पकडण्यासाठी, नाहीतर कारपेंटरला बोलवा. तो म्हणतोय, गप्प बस ग, हे झुंबर आहे ना मी कापले मी. खरं तर हे झुंबर तुझ्या डोक्यावरती पडायला हवं होतं, पण ते वाचवण्यासाठी तू इथे आलीस. तुझं नशीब आहे ना खूप बलवत्तर आहे आनंदी. म्हणजे या वेळेला सुद्धा तू वाचलीस. पण आता बरंच आहे ना तू इथे आहेस. मग तिथे अख्खं कुटुंब स्टेजवरती आहे. तिथे तो पृथ्वीसुद्धा असेल. त्याच्या डोक्यावरती पडेल की झुंबर. आला मोठा बिझनेस मोठा करायला. आता मी पण बघतो ना कसं हे झुंबर तू सोडत नाहीस ते. तेव्हा इथे पृथ्वी हा आता आपल्या साडीबद्दल बोलत असतो आणि विद्याधर आनंदीला पकडून ठेवत असतो. आनंदी त्याला जोरात धक्का देते आणि म्हणते, खबरदार जर माझ्या अंगाला हात लावशील तर तुझे हात तोडून टाके ना मी. पृथ्वी माझा मुलगा आहे आणि माझ्या मुलांच्या आडवाटेला घेण्याचा जरी प्रयत्न केलास ना तरीसुद्धा सोडणार नाही मी तुला. मी पण बघते ना हे झुंबर अडवण्यापासून ते पकडण्यापासून तू मला कसं काय अडवतोस ते. जा, काही करायचं आहे ते कर. पण हे झुंबर मी मरेपर्यंत सोडणार नाही. माझा जीव गेला तरी चालेल, पण हे झुंबर मी सोडणार नाही, असं आनंदीने सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता मालकसाहेब म्हणत असतात की कुठे गेला? म्हणजे इथे आनंदी कुठे गेली? येव्हाना ती यायला हवी होती. तो आता मितालीला म्हणतो, मिताली बाळा जा, आनंदीला काय अडचण आहे ती बघ आणि तिला स्टेजवरती यायला सांग. माणसं वाट बघतायत ना. तिचीसुद्धा साडी लोकांपर्यंत पोचली पाहिजे. त्यानंतर इथे विद्याधर म्हणतो, ठीक आहे आनंदी, तू काही झुंबर सोडणार नाही आहेस ना. आता बघ मी काय करतो ते. आनंदी इथे विद्याधरला जोरजोरात धक्के देत असते. तेव्हा इथे विद्याधर तिथून आता तेलाची बाटली घेतो. तिच्या हातावरती तेल ओततो, तिच्या पायांवरती तेल ओततो आणि तिला म्हणतो की मी पण बघतो ना या लादीवरती तू तुझे पाय अजून किती वेळ टिकून ठेवणार आहेस ते. त्याच्यावरती मी तेल टाकलंय. याच्यावरून आता पायांवरती तग धरून उभी आहेस ना, या तेलावरून तुझे पाय नक्की सटकणार आणि हे दोरखंड तुझ्या हातातून निसटणार आणि तिकडे सगळ्यांचा जीव जाणार. पहिल्यांदा संपूर्ण कुटुंब एकत्र उभं आहे ना तिथे. निंबाळकर कुटुंब एका झटक्यात कसं उद्ध्वस्त होतं ना ते बघच तू आनंदी. आनंदी म्हणते, हे काय करताय तुम्ही? अहो कोण आहात? माणूस आहात की हैवान? स्वतःच्या माणसांना मारायला तयार झालात तुम्ही. लाज नाही वाटत असं वागताना? तेव्हा ती म्हणत असते, मालकसाहेब कुठे आहात तुम्ही? लवकर इकडे या. त्यानंतर मिताली पोचलेली असते. मिताली म्हणते, आनंदी अगं कुठे आहेस तू? आतमध्ये आहेस का? आनंदी कुठे आहेस तू? आनंदी आता दोरखंड जोरात पकडून पकडून तिच्या नाजूक नाजूक हातातून रक्त आलेलं असतं. मिताली आता तिला विचारते, तू रूममध्ये आहेस का? बाहेर गाण्यांचा आवाज सुरू असतो त्यामुळे मितालीचा आवाज आनंदीपर्यंत पोचत नाही आणि त्यानंतर मिताली तिला शोधत आतमध्ये येत असते. तेवढ्यातच विद्याधर म्हणतो, अगं ए बाळा, अगं कुठे चाललीस तू मिताली? अगं पोरी, तिकडं बाहेर आता पत्रकार आपल्या पृथ्वीला प्रश्न विचारतायत. त्याच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तू तिथे थांबायचं ना त्याच्याबरोबर. तेव्हा इथे मिताली म्हणत असते, अरे काका, मी आनंदीला शोधायला आली.
आनंदीची एंट्री आहे आता आणि खूप उशीर झाला, आनंदी आली नाही आहे, म्हणून मी तिला इथे बघायला आले. तेव्हा विद्याधर म्हणतो, मिताली बाळा, अगं पोरी इथं काय करतेस तू? अगं आनंदी ती रूममध्ये आहे. ती येत होती बाहेर, पण तिचा पदर एका खिळ्यामध्ये अडकला आणि तिची साडी आहे ना टरकन फाटली. तेव्हा ती आता शिवायला पाहिजे ना. तेव्हा तिची बहीण आहे ना आरती, ती आहे तिच्याबरोबर आतमध्ये. त्या दोघीजणी 2 मिनिटामध्ये येतीलच. तू एक काम कर, अगं पृथ्वीला तुझी लई गरज आहे गं. तिथं ते सगळे पत्रकार आलेत ना, ते त्याला हवे तेवढे नको नको ते वाटेल तसे प्रश्न विचारतायत. तेव्हा तू जा, बाहेर जाऊन तू पृथ्वीची मदत कर. ती म्हणते, हो का? बरं बरं ठीक आहे, मी जाते. पण काका तू एक काम करा, आनंदीला प्लीज सांग की लवकर यायला म्हणून. सगळेजण तिची वाट बघतायत. तेव्हा विद्याधर म्हणतो, बाळा तू काळजीच करू नको, मी आहे ना. मी बरोबर आनंदीला निरोप देतो. तू जा, तू बाहेर जा आणि पृथ्वीची बाजू सांभाळ जा. तेव्हा इथे मिताली आलेली असते आणि ती म्हणत असते की बाबा काळजी करू नका, आनंदी येते, तिची साडी आहे ना थोडीशी फाटली. तेव्हा तिची बहीण आरती आहे ना, ती मदत करते तिला आणि ती आता थोड्या वेळातच इथे येईल. तर विद्याधरने इथे आलेल्या मितालीला सुद्धा पळवून लावलेलं असतं. विद्याधरचं फक्त एकच गोष्ट असते, त्याला निंबाळकरांचं चांगलं होऊ द्यायचं नाही आहे. त्याला काही करून इथे आनंदीसुद्धा पाहिजे आणि जर ती त्याला मिळणार नसेल तर मग तो तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणार असतो. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आता युगंधरला त्याला उद्ध्वस्त करायचं असतं आणि त्याचबरोबर पृथ्वी, मिताली आणि त्यांचा तो दुसरा मधला भाऊ, या तिघांचं आयुष्य त्याला उद्ध्वस्त करायचं असतं. बिझनेस स्वतःकडे घेऊन त्या तिघांना फक्त प्यादं म्हणून वापरायचं असतं. पण इथे पृथ्वी आता वडिलांच्या पावलावरती पाऊल टाकतो आणि तो बिझनेस कसा मोठा करता येईल निंबाळकरांचा याच्यामध्ये लक्ष देतो. त्याच्यामध्ये आनंदीने आता आईचं कॅरेक्टर खूपच छान पद्धतीने निभावलेलं असतं. त्यांना आता दोघांना एकत्र आणण्याचा तिने प्रयत्न केलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, पत्रकार म्हणत असतात की कुठे आहे आनंदी, अजून का आली नाही? तेव्हा इथे घरातले लोकंसुद्धा टेन्शनमध्ये असतात की आनंदीने इथे आत्तापर्यंत यायला हवं होतं ना, आता पृथ्वीच्या कार्यक्रमाचं काय होणार? पत्रकार म्हणत असतात, प्लीज तुम्ही आनंदी मॅडमला इथे बोलवा, आम्हाला त्यांचेसुद्धा फोटोज घ्यायचे आहेत. खूप उशीर वाया जातोय ना, तेव्हा आम्हालासुद्धा निघायचं आहे. तेव्हा इथे विद्याधर म्हणत असतो, काय बी झालं तरी मी माझ्या पृथ्वीचा इव्हेंट खराब होऊ देणार नाही. काय मग पत्रकार मंडळींनो, अरे मित्रांनो, इथे तुम्ही कशासाठी आलात? पृथ्वीने ज्या काही साड्या लॉन्च केल्या त्या बघायला, बरोबर ना? तर तुम्ही आता एक काम करा, साडी तर तुम्ही एक बघितली, एक साडी तुम्ही नंतर बघा. पण आता संपूर्ण निंबाळकर कुटुंब इथं उभं आहे. संपूर्ण निंबाळकर कुटुंब इथे आहे ना, मग तुम्ही आता त्यांचा फॅमिली फोटो तर काढा. परत तुम्हाला कधी इथे आता संपूर्ण निंबाळकर कुटुंब एकत्र दिसेल, काही सांगता येत नाही. मग आता ते एकत्र आहे, तर तुम्ही फोटो तर काढा ना, फॅमिली फोटो. तेव्हा इथे सगळेजण आता स्टेजवरती आलेले असतात. सगळेजण स्टेजवरती आल्यानंतर पत्रकार त्यांचा आता फॅमिली फोटो काढतो आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळे आनंदी असतात. मात्र इथे युगंधरचं लक्ष आनंदीकडे असतं, कारण आनंदी ठरलेल्या वेळेला आलेली नसते. ती अडचणीत तर नाही आहे ना, असं युगंधरला वाटत असतं. तो विचारत असतो आनंदीच्या. तेव्हा विद्याधर म्हणत असतो, अरे देवा, या आनंदीने अजून दोरी पकडली आहे का? एकदा का आनंदीचे हात सटकले की हा डोंगरा एवढा मोठा झुंबर ह्या युगंधरच्या आणि पृथ्वीच्या डोक्यात पडेल आणि हे दोघेजण आहे ना कायमचेच संपतील. यांचा खेळ आत्ताच्या आत्ता संपेल. तेव्हा विद्याधरने त्या दोघांना मारण्याचा हा डाव रचलेला असतो. पृथ्वीला वाचवण्यासाठी इथे आता आनंदी खूप धडपड करत असते ना, त्यामुळे इथे विद्याधरला तिला त्रास द्यायचा असतो. पण शेवटीला आनंदीने शेवटपर्यंत ते झुंबर पकडून ठेवलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता पुढील भागामध्ये झुंबर आता पडायला येत असतं, पण आनंदी पूर्ण ताकदीने ते झुंबर आता पकडण्याचा प्रयत्न करत असते. विद्याधर म्हणत असतो की आनंदीचे हात कधी सटकणार, कधी हा झुंबर खाली पडणार, तो वाट बघत असतो. पण आनंदीने आता स्वतःचा जीव पणाला लावलेला असतो. ती आता इथे पूर्ण जीवानिशीत ते झुंबर पकडण्याचा प्रयत्न करते आणि इथे आपल्या मुलाचा, पृथ्वीचा पहिला इव्हेंट हा अगदी व्यवस्थितरित्या पार पडावा यासाठी प्रयत्न करत असते. तिच्या हाताचे रक्ताचे थेंब हे लादीवरती पडलेले असतात, तेलावरून तिचे पाय घसरत असतात. स्वतःचा जीव जातोय की काय असं तिला वाटत असतं. पण पृथ्वीच्या इथे इव्हेंटमध्ये कुठलाही प्रॉब्लेम होऊ नये
यासाठी ती आता स्वतःचा जीव पणाला लावते. फॅमिलीसाठी, फॅमिली फोटोसाठी उभे राहिलेले लोक आता संकटामध्ये असतात. हातातून झुंबर सटकला तर पृथ्वी, त्याचबरोबर इथे आता शिल्पा, युगंधर सगळ्यांच्या डोक्यामध्ये तो झुंबर पडेल आणि ते आनंदीला होऊ द्यायचं नसतं. त्यामुळे आनंदीने पूर्ण जीव पणाला लावून ते झुंबर पकडून ठेवलेलं असतं.